तर नमस्कार, माझं नाव पार्थ प्रवीण गिरोह. तुम्हाला माहितीच असेल माझ्या चॅनलचं नाव पार्थ 2106. तुम्हाला माहितीच असेल दर 10 दिवशी मी कुठचा तरी एक विषय घेतच असतो. यावेळी मी एक विषय घेणार आहे जो आहे पखवाज. आता पखवाज विषयी मी तुम्हाला वादन करून दाखवणार आहे. तर तुम्हाला समजेल असा प्रयत्न करीन आणि तुम्हाला पखवाज वाजवतात कसं हे पण दाखवेल. पहिला अक्षर असतो तो हे चारही बोटं करंगई, अनामिका, मध्यमिका आणि तर्जनी यांचं खुला आघात करायला पाहिजे. त्याप्रमाणे ता वाचू. त्याच्या पुढचं अक्षर आहे धीम. पाचही बोटं एकामेकाला चिकटून असे धरायचे आणि पोकळ धरायचं आणि वाजवायचं. अक्षर आहे टीट. आता टीट म्हणजे ह्या 3 बोटांनी टी वाजणार आणि ह्या 1 बोटाने त वाजणार, म्हणजेच टीट. हे तुम्हाला माहितीच असेल. आजचा ताल आहे. आज आपण चौथा ताल घेऊया. चौथा ते धुमकिटे रेले आणि तुम्हाला 3 वाजवून दाखवील. म्हणजे एकपट, दुप्पट आणि तिप्पट हे तुम्हाला लाईनमध्ये दाखवणार आहे. पहिला ताल घेऊया. बोल मी तुम्हाला म्हणून दाखवतो. धा तेर किट टक ता तेर किट टक धीम तेर किट टक नक तेर किट टक तेर किट टक ता किट ता गदी गणी. जो आता मी बोल वाजवला त्याचं नाव आहे धुमकिट रेळा, म्हणजेच आता दुसरी वाजवतो. दुसरे म्हणजेच धा तेर किट टक ता तेर किट टक ता तेर किट टक ता तेर किट टक धा तेर किट टक ता तेर किट टक ता तेर किट टक ता तेर किट टक धीम तेर किट टक टक तेर किट टक ता तेर किट टक धीम. मी तुम्हाला म्हणत नाही, तुम्हाला फक्त वाजवून दाखवतो. हा पुढचा आहे. पुढचा हा पुढचा आहे. त्यानंतर आणि शेवटचाच आहे तो एक कुठचा तरी रेला घेऊन तुम्हाला मी ही करून हा व्हिडिओ संपवत आहे. आजचा व्हिडिओ एवढाच होता. छोटं झाले असेल तर काय चूक झाली असेल तर मला माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजच्या कमेंट बॉक्समध्ये 100 तरी कमेंट्स पाहिजेत मला. बघू किती जण कमेंट करतात. धन्यवाद.